2025 ची मच अवेटेड मराठी फिल्म म्हणजे गोंधळ या मराठी चित्रपटाचा ट्रेलर फायनली रिलीज झालाय, ज्याबद्दल या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहे. सो हाय गाइस, माझं नाव अक्षय, वेलकम बॅक टू व्हॉट्स माय रिव्ह्यू. या फिल्मचा ट्रेलर एक्झॅक्टली 2 मिनिटाचा, ज्यामध्ये एका मुलीचं लग्न होताना दाखवलंय आणि पुढे ट्रेलरमध्ये एक सर्जेराव नावाचा कॅरेक्टर सुद्धा आहे, जो एक पॉलिटिशियन आहे असं बघून वाटत आहे. प्लस ही इज यंग, डायनामिक अँड कुठे ना कुठे हा फिल्ममधली जी फिमेल कॅरेक्टर आहे तिला इम्प्रेस करण्याचा प्रयत्न करत आहे, ज्यामुळे कदाचित फिल्मच्या ड्रामामध्ये होईल लय मोठा गोंधळ. पुढे फिल्मच्या ट्रेलरमध्ये आबासाहेब नावाचा अजून एक कॅरेक्टर आहे, जो गोंधळाच्या कार्यक्रमामध्ये येऊन कोणाची तरी इन्सल्ट करतो आणि तो माणूस सांगतो की मी बघतोच गोंधळ होतो तरी कसा. फर्स्टली हा संपूर्ण ट्रेलर बघून मला स्ट्रॉंग फिलिंग येत आहे की हा 90 to 95% चित्रपट रात्रीचा शूट झालेला आहे आणि या फिल्मची स्टोरी एका रात्रीची असू शकते. ज्यात या फिल्मची फोटोग्राफी, लाइटिंग, कलर ग्रेडिंग आणि सेट पीसेस सुद्धा खूप जास्त रॉ अँड रिअलिस्टिक वाटत आहे, ज्यामुळे हा सिनेमा इन टर्म्स ऑफ प्रेझेंटेशन लुक्स माइंड ब्लोइंग. या फिल्मचा ट्रेलर डेफिनेटली इंडिकेट करत आहे की चित्रपटामध्ये जितके पण गोंधळ कार्यक्रमवाले सिक्वेन्सेस असतील ते फिल्मचे सर्वात मोठे स्ट्रॉंगेस्ट पॉईंट असणार आहे, जे आपल्या महाराष्ट्रातील टियर 1, टियर 2, टियर 3 सगळ्या सेक्शनच्या ऑडियन्सला खूप जास्त आवडणार आहे. मी आधी सुद्धा बोललो होतो आणि पुन्हा एकदा म्हणणार आहे, जर मराठी सिनेमाला सुद्धा पॅन इंडिया लेवल किंवा नॉन मराठी ऑडियन्स पर्यंत पोहोचायचं असेल तर आपल्याला सुद्धा मातेशी जोडलेले सिनेमे बनवावे लागतील. एक असा सिनेमा जो आपले कल्चर, आपल्या ट्रेडिशनला प्राऊडली प्रेझेंट करतो, शोकेस करतो, एक्झॅक्टली जसं साऊथवाले अजूनपर्यंत करत आले. आणि मला असं वाटतं की गोंधळ तो सिनेमा असू शकतो. सिनेमॅटिकली तर हा चित्रपट अपिलिंग वाटत आहे, प्लस फिल्मचा म्युझिक सुद्धा इथे एक स्ट्रॉंगेस्ट पॉईंट असणार आहे. आणि ट्रेलरमध्ये स्टोरी लाईन मध्ये फारसं काय रिव्हील न करता सुद्धा मला असं वाटतं की हा चित्रपट एक नेव्हर सीन बिफोर थ्रिलिंग एक्सपिरियन्स आपल्याला देऊ शकतो. सो गोंधळ नावाच्या मराठी फिल्मला व्हॉट्स माय तर्फे तर फुल सपोर्ट. बाकी तुम्हाला ट्रेलर किती आवडले कमेंट सेक्शन मध्ये एकदा नक्की सांगा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्यासाठी मनापासून धन्यवाद.